विजातीय सत्ता संघर्षात ज्यावेळी योद्धा गुण आणि कर्मामध्ये कमी पडायला लागतो, त्यावेळी त्याचा शेवटचा आश्रय, त्याचं शेवटचं शस्त्र हे जात असतं. आणि ज्यावेळी तो या जातीवर येऊन बसतो, येऊन त्या जातीच्या ओसरीवर आसरा घेतो, त्यावेळी समजून घ्यायचं की तो केवळ आता सुरक्षितता शोधतोय. त्याच्यामधलं मैदानात लढण्याचं धाडस, त्याचं धैर्य ते कमी झालेलं आहे. धनंजय मुंडे यांना आठवून पहा, जात कधी आठवली हो? जात त्यांना ज्यावेळी पंकजा मुंडे यांचं स्थान त्यांना घ्यायचं होतं, परळी काबीज करायची होती, त्यावेळी त्यांना जात कधीच आठवली नाही. त्यांचा संघर्ष स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर चालू झाला होता. त्यावेळेस धनंजय मुंडेंना कधीतरी जात आठवली का? मग त्यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यावेळी तरी त्यांना जात आठवली का? या दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही अशीच आहेत. मग धनंजय मुंडेंना जात कधी व का आठवली? तर ज्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांकडनं फार प्रसिद्धीला आला आणि त्यामध्ये जिथे त्या अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी अमानुष लाठीमार केला आणि तिथे शरद पवार तिथे गेले आणि मग तिथे गेल्यानंतर या संघर्षाला, या आंदोलनाला धार मिळाली. हे सगळ्यांना मान्य आहे, करावंच लागणार आहे. पण त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये या धनंजय मुंडेंना लक्षात आलं की आपलं शस्त्र केवळ आता जात असू शकतं. कारण एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी असा उल्लेख केला की एका छोट्या समूहामधून, एका समाजामधून आलेला एक होतकरू तरुण म्हणून मी या धनंजय मुंडेंना म्हणजे प्रवेश दिला किंवा त्यांना प्राधान्य दिलं, त्यांना विरोधी पक्ष नेता बनवलं, असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. हीच संधी या धनंजय मुंडेंनी हेरली आणि त्यांनी सरळ सरळ शरद पवार यांच्यावरच आक्षेप घेतला की शरद पवारांनी माझी जात काढली. बघा, सजातीय संघर्षामध्ये कधीही जात आसरं ठरू शकत नाही. शरद पवारांचा संघर्ष अजित पवारांशी चालू असतो, त्यावेळेस अजित पवारांना जातीच्या नावावर कधीही शरद पवारांबरोबर लढाई करताच येत नाही. ती तिथे गुण आणि कर्मानच करावी लागते. तशी धनंजय मुंडेंना सुद्धा जोपर्यंत पंकजा मुंडे यांच्याबरोबर त्यांचा सत्ता संघर्ष चालू होता, तोपर्यंत त्यांना पक्क माहिती होतं की मला तिथं लढाई करायची आहे, ती फक्त गुण आणि कर्माच्या बळावरच करावी लागणार आहे. आणि मग तिथे आता त्यांनी ती लढाई कशी जिंकली, या कामी मदतीला कोण कोण आलं, आणि ज्यावेळी पंकजा मुंडेंचा परळीचा किल्ला उद्ध्वस्त करण्याकरता त्यांना अक्षरशः मनातले मुख्यमंत्री म्हणल्यामुळं संघ भाजपा देवेंद्र फडणवीसांची सुद्धा मदत झाली, असं त्यावेळच्या बातम्या आहेत कानावर पडलेल्या. म्हणजे एकंदरीतरित्या धनंजय मुंडेंना सुरुवातीच्या काळामध्ये पंकजा मुंडेंच्या बरोबरच्या सत्ता संघर्षात सर्वात अगोदर जर कुणाची मदत मिळाली असेल तर ती मराठा समाजाची होती. आणि मराठा समाजाच्या मनामध्ये धनंजय मुंडेंच्या संदर्भात आदराची भावना होती आणि त्याला कारणही तसं होतं. कारण विधानसभेमध्ये, विधिमंडळात एका मोठ्या आवाजामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा
बाजू लावून लढणारा एक राजकारणी नेता म्हणून धनंजय मुंडेंची ओळख मराठा समाजाला होती. तो मराठा समाजावरच्या त्यांच्या दारिद्र्याच्या वरती, त्यांच्या मागासलेपणावरती कुठंतरी त्या समाजाला न्याय देणारा नेता म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिलं जात होतं. तो काळ सुद्धा आठवून बघा. म्हणजे धनंजय मुंडे यांना फक्त त्यांची जात आठवली ती केवळ आणि केवळ या मागच्या विधानसभेला. तोपर्यंत त्यांना जात आठवली नाही. मग वंजारा समाजाला नेमकं बदनाम करण्याचं षडयंत्र कोणाचं आहे? एकतर यामध्ये एक जिल्हा, एक व्यक्ती, एक घटना, एक माती म्हणून बदनाम केलं जातंय असं धनंजय मुंडे यांना वाटतं. त्यांची ती भावना आहे, असू शकते. पण जर ती एक व्यक्ती, एक घटना म्हणून धनंजय मुंडेंना बदनाम केलं का समाजाला बदनाम केलेलं असतं? समाज कधीही बदनाम केला जाऊ शकत नाही. आपण लोकशाहीमध्ये राहतो. एक व्यक्तीची कर्म, एका व्यक्तीच्या गुणामुळे संपूर्ण समाज हा कधीही दोषी किंवा तो समाज आरोपीच्या पिंजऱ्यात कधीही उभा केला जाऊ शकत नाही. म्हणजे जर धनंजय मुंडेंवर आरोप केले म्हणजे वंजारी समाजावर केले असा त्याचा अर्थच होऊ शकत नाही. अजित पवारांना शिव्या घातल्या, शरद पवारांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभा केलं, त्यांच्यावर अगदी जातीवादाचे आरोप केले म्हणून ते पूर्ण मराठा समाजाला बदनाम केलं जातंय शरद पवारांच्या नावाखाली, असं कधीही होऊ शकत नाही. या गोष्टीकडे समाज अतिशय सूक्ष्म दृष्टिकोनातून पाहत असतो. त्याला कळतं की जातीचा आश्रय घेऊन मागे दडणं म्हणजे याला काय म्हणतात. म्हणजे त्याची गुण आणि कर्म म्हणजे सजातीय संघर्षामध्ये जात ही कधीच कामाला येत नाही. कधी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्यनारायण पंत, अनाजी पंत आठवतात. ते एक विजातीय म्हणूनच आठवतात. आणि ज्यावेळी आता धनंजय मुंडेंना जे काही आठवायला लागली आहे जात, ती केवळ आणि केवळ कुठेतरी त्यांच्या सत्ता संघर्षामध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांना चुकतंय त्यांचं, हे त्यांच्या लक्षात येत आहे आणि म्हणून त्यांना त्या आश्रयाला जावं लागतंय. अक्षरशः पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी केलेली टीका, गोपीनाथ मुंडेंच्या संदर्भात त्यांनी केलेली वक्तव्य आजही आठवून पहा. तो सजातीय संघर्ष होता, तिथे जातीचा संघर्ष नव्हता. म्हणजे केवळ आत्ताही जो सत्ता संघर्ष आहे तो सत्तेचा संघर्ष आहे, तो जातीचा संघर्ष नाहीच आहे मुळामध्ये. म्हणजे जर आता खरं जर षडयंत्र कुणी केलं असेल वंजारी समाजाला बदनाम करण्याचं, तर ते शरद पवार आणि अजित पवारांनी केलं असं म्हणावं लागेल. कारण शरद पवारांनी धनंजय मुंडेंना प्रवेश देऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा वारसा पंकजा मुंडेंच्या हातून काढण्याचा प्रयत्न केला म्हणून शरद पवार यांचे दोषी असू शकतात. शरद पवारांनी च्या नंतर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना जे मानाचं मंत्रिमंडळात स्थान दिलं ते त्यांची जात पाहून दिलं की त्यांचे गुणकर्म पाहून दिलं. त्यांची जात पाहून जर दिला असेल तर मग मात्र अजित पवारांना या वंजारी समाजाला बदनाम करायचंय का असा अर्थ त्याचा लावता येतो का? अजिबात लावता येत नाही. असा अर्थ लावता येत नाही. मित्रांनो, हा पूर्ण संघर्ष कोण ते मुंडेंची हत्या असेल, बापू आंधळेंची हत्या असेल, त्या अगोदरच्या परळीत झालेल्या हत्या असतील, राजकीय हत्याकांड जेवढी घडली ती तोपर्यंत घडलेली हत्याकांड, राजकारणापायी घडलेली हत्याकांड ती सजातीय होती म्हणून त्याला जातीची किनार कुणी जोडलीच नाही. संतोष देशमुखांची हत्या झाली आणि मग तिथं जातीय किनार लावली आणि तिथंच कुठेतरी या सत्ता संघर्षातून घडणाऱ्या राजकीय हत्यांना जातीय
आवरणाखाली दडपण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो जातोय. हा सत्ता संघर्ष आहे आणि या सत्ता संघर्षामध्ये जात आणून केवळ आपले गुन्हा आणि कर्म दडवण्याचा हा प्रयत्न असू शकतो का? आणि जर ज्या हत्या घडल्यात आतापर्यंत त्या जातीय दृष्टिकोनातून कोणी पाहिल्या नव्हत्या, पण ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांकडे या नारायण कुचेंनी ज्या गोष्टी सांगितल्या की धनंजय मुंडे म्हणाले की बीडच्या जाळपोळीच्या मध्ये जी मराठा तरुण होते त्यांचा बंदोबस्त मी पक्का करायला लावला आणि ही गोष्ट जरांगे पाटलांच्या कानावर गेली आणि त्यांनी तिथून पुढं धनंजय मुंडेंवर टीका करायला सुरुवात केली. त्याला सुद्धा कुठेतरी राजकारणाची सत्तेची किनार आहे, त्याला जातीची किनार अजिबात नाही आहे, संपूर्णपणे आहे असं म्हणता येणार नाही. आणि नाही म्हणता येणार नाही पण संपूर्णपणे तर नक्कीच नाही. म्हणून जात ही केवळ सत्ता संघर्षामध्ये कमी पडल्यानंतर वापरलं जाणारं शेवटचं अस्त्र, ती एक ढाल आहे. जर यदा कदाचित की या ज्या राजकीय हत्या घडल्यात त्याचं समर्थन आपण कसं करणार आहोत? महादेव मुंडेंची हत्या ती एका वंजारी समाजातल्या तरुणाची, एक व्यापाऱ्याची हत्या आहे, एका सरपंचाची हत्या आहे. त्या हत्या जर जशा पद्धतीने समाजाने घेतल्या तशाच इतर हत्या सुद्धा, त्या हत्या या जातीय हत्या नाहीत, सत्ता संघर्षातून घडलेल्या हत्या आहेत. ही गोष्ट आता आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे. म्हणजे कुणी एका व्यक्तीमुळं धनंजय मुंडेवर आरोप केले म्हणून वंजारा समाज बदनाम होतो असा त्याचा अर्थ होत नाही. शरद पवारांवर टीका केली म्हणून मराठा समाज पूर्ण म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केला जातोय असं होत नाही. देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले जातीय दृष्टिकोनातून म्हणून संपूर्ण ब्राह्मण समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असं होत नाही. ती व्यक्ती म्हणजे जात नसते हो, संपूर्ण समाज नसतो. आणि मनोज जरांगे पाटलांवरती जर टीका झाली म्हणजे ती संपूर्ण मराठा समाजावरचीच टीका आहे असं सुद्धा त्याचा अर्थ लावता येत नसतो. म्हणून एक व्यक्ती म्हणजे ती जात, समग्र जात असं जे जोडण्याचा प्रयत्न होतो ना, त्यावेळेस कुठेतरी आपलं सत्ता संघर्षामध्ये आपण कमकुवत होतो असा त्याचा अर्थ होतो का? आणि धनंजय मुंडेंना खरंच जात कधी आठवली आणि का आठवली याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.